एकीकडे राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनं वातावरण तापलेलं आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने अटक केलेली आहे आणि दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात केजरीवालांचे अनेक सहकारी अटकेत आहेत। त्यानंतर आता केजरीवाल यांनाही काल रात्री ईडीने अटक केली आहे। मात्र त्यानंतर आता देशभरात आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली आहे। नवी दिल्लीपासून ते महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं। त्यांनी केजरीवालांच्या अटकेचा निषेध केला। आपण बघतोय पुणे, कोल्हापूर, नवी दिल्ली, नागपूर, सोलापूर सर्वच ठिकाणी राज्यभरामध्ये तसेच देशभरामध्ये आपचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। केजरीवाल यांच्या अटकेचा निषेधही केला जातो आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजीही केली जाते। तर तिकडे नाशिकमधील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून कालच्या दिवशी अटक करण्यात आलेली आहे। गैरव्यवहार प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई झाल्याचं सांगण्यात येतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश ठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन केलं जातंय। सर्व जनतेला, सर्व मीडियाकडून हे लपलेलं नाहीये। बऱ्याच काळापासून ही गोष्ट 2 वर्षापासून चालू आहे। आम आदमी पार्टी हाच एक पक्ष आहे जो भाजपाला या देशात विरोध करत आहे। आम आदमी हाच एक पक्ष आहे जो भाजपाच्या भ्रष्टाचाराचा उघड करत आहे। त्यामुळे 2 वर्षांपासून भाजपाचे जेवढे प्रतिष्ठित मोठे नेते, जेवढे प्रवक्ते आहेत, जसे मनीष सिसोदिया झाले, स्वतंत्र जैन झाले, संजय सिंग झाले आणि आता काल अखेर निवडणुकांच्या तोंडावर निवडणुकांना बघता की अरविंद केजरीवाल हे प्रचार करू नयेत म्हणून त्यांनी रात्री आमच्या संयोजकांना रात्री 7:30 वाजता दिल्लीमध्ये अटक करण्यात आली आहे। मुळात आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी फक्त आरोप केले, कुठेही याच्याकडनं किंवा अशा पद्धतीचे आरोप सिद्ध झालेले नाही। सिद्ध जर झाले नाही तर यांनी वारंवार आम्हाला मोदी सरकारच्या दबावाखाली, दडपशाहीखाली ईडीने वारंवार पत्र काढून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। तर आमचं असं म्हणणं आहे ही दडपशाही आहे मोदी सरकारची, ज्या अनेक पक्षांवरती दडपशाही करून त्यांना आपलं समर्थन द्यावं, त्याचं राजकीय पक्षांचं उद्ध्वस्त करावं, अशा पद्धतीचं अरविंद केजरीवालवरती सुद्धा दडपशाही करत आहे। तर ही दडपशाहीचा आम्ही निषेध करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज नाशिक।